मित्रांनो, पोर्टल वरती रजिस्ट्रेशनची वाट पाहताय, बरोबर ना? रजिस्ट्रेशन सुरू होण्यासाठी मंत्रालय स्तरावर, आयुक्त स्तरावर सध्या काय चालू आहे ते आपण नुकत्याच लाईव्ह मध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि आता जो दुसरा प्रश्न येतो तो म्हणजे जागा किती येतील? तर मित्रांनो, पोर्टलवरती जागा जास्तीत जास्त येण्यासाठी शिक्षण मंत्र्यांकडे आपण कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत अशा संस्थांवरती ज्यांनी आजवर एकही पोर्टलला जागा दिली नाही. त्यामध्ये अगदी शिक्षण मंत्र्याचे जिल्ह्यातले अर्थातच नाशिक मधल्या बऱ्याच अशा संस्था आहेत त्यांनी अजून पोर्टलद्वारे एकही पदभरती केलेली नाहीये. मग 23 जून 2017च्या निर्णयाचं काय, 2022च्या निर्णयाचं काय आणि सोबतच 16 ऑक्टोबर 2025च्या उच्च न्यायालयाच्या निर्णयाचं काय, या संदर्भात आपण माननीय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या निदर्शनास आणून दिलं आणि त्यांनी मात्र आता मी याच्यावरती तात्काळ कारवाई करू असं आपल्याला त्यांनी सांगितलेलं आहे. बरं, ते आदेश काढतील की कारवाई करतील अशा दोन गोष्टी आहे. मित्रांनो, सध्या तरी पोर्टलवरती रजिस्ट्रेशन सुरू उमेदवारांसाठीच आपण पोर्टलवरती रजिस्ट्रेशन सुरू फक्त उमेदवारांसाठीच आपण वाट पाहत नाही तर त्या अशा आस्थापनांसाठी सुद्धा मनपा, नपा, झेडपी, खाजगी अनुदानित, विनानुदानित, अंशतः अनुदानित आणि सोबतच खाजगी महाविद्यालयाच्या आस्थापनांना सुद्धा 1 ते 12च्याच नव्हे तर डीएड कॉलेजच्या आस्थापनांना सुद्धा व्हायला हवं याच्यासाठी सुद्धा आपण प्रयत्नशील आहोत. आणि आता सध्या संचमान्यता 31 डिसेंबर पर्यंत पूर्णतः फायनल होईल. सध्या समायोजन, त्याच्या संदर्भातलं लॉग इन, युडायस याच्या संदर्भातली कामं चालू आहेत. मित्रांनो, एवढं सगळं चालू असताना सध्या शिक्षण मंत्र्यांनी आपल्याला आश्वासन दिलेलं आहे. शिवनिटी फाउंडेशनच्या माध्यमातून जो आपण पाठपुरावा करत आहोत, जवळपास 555 संस्थांची नावं शिक्षण मंत्र्यांना आपण दिलेली आहे ज्यांनी अजून पोर्टलला जागा दिल्या नाहीत, परंतु त्यांचा पगार हा मात्र शासनाच्या तिजोरीतून जातो. आम्ही त्याच्यावरती कार्यवाही करू असंही सांगितलेलं आहे. परंतु प्रश्न इथे येतो की कारवाई करत असताना सध्या विद्यार्थ्यांचं नुकसान, त्या संस्थेचा गोंधळ हे सगळं होण्यापेक्षा सर्वांनी एक लाईन वरती चाललं, स्ट्रीम लाईन वरती चाललं आणि जर शालेय शिक्षण विभागाने तसे आदेश काढले की पोर्टल वरती रजिस्ट्रेशन करून सर्वांनी जागा शो करायच्या आहेत, तरी सुद्धा आपण अर्धे जिंकल्या जमा आहेत. आणि जर तसं नाही काढलं तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता की आपण शिवनिटी फाउंडेशनच्या माध्यमातून आपण आंदोलनाचा इशारा दिलेला आहे. मित्रांनो, कोणतंही आस्थापना असू देत, जर सरकार पगार देत असेल तर त्यांनी जागा द्यायला पाहिजे. तुम्हाला काय वाटतं ते नक्की या कमेंट सेक्शन मध्ये लिहा. आपण आता ते आदेश पाहूयात. अक्षरशः न्यूज पेपरच्या माध्यमातून मीडिया, सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण हा आवाज उठवला तर मात्र तो शासनापर्यंत नक्की पोहोचल आणि आपल्याला न्याय मिळेल यात शंकाच नाही. मित्रांनो, आता त्याच्या संदर्भातली ही आपण बातमी पाहतोय बघा. ट्विट केलेलं आहे नुकतंच आणि हे ट्विट तुम्ही सुद्धा करायचं आहे. ट्विटरवरती जाऊन डाउनलोड करून घ्या, नसेल केलं ते करून घ्या, किंवा जर तुमच्याकडे लिंक असेल या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सुद्धा लिंक दिलेली आहे, पिन सुद्धा केली जाईल. याच्यावर जाऊन तुम्ही तुमच्या समस्या मांडायच्या आहेत. आणि जर अशा पवित्र पोर्टल द्वारे भरती न करणाऱ्या संस्थांवरती जर कारवाई नाही केली तर आपण आंदोलनाचा इशारा प्रशासनाला दिला आहे. त्याच्या संदर्भातली ही तुम्ही वास्तविक जी न्यूज आहे ती सुद्धा पाहू शकता. खूप महत्वाचं आहे की याच्यावरती काम होणं, कारण राज्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांमध्ये रिक्त पदांसाठी पवित्र पोर्टलद्वारे भरती व्हावी याच्या संदर्भात ऑक्टोबर 2025 रोजी मुंबई उच्च न्यायालयाने उभयगय शिक्षण उपसंचालकांना निर्देश दिले आहेत. त्याच्यावरती कुठलं काम होत नाही आणि जवळपास अगदी नाशिक जिल्ह्यामध्येच पाहता तर 200 खाजगी संस्था आहेत अजून पोर्टलवर नोंदणी करतच नाहीत. त्याच्यामुळे शिक्षण विभाग काय निर्णय घेते याच्याकडे सगळं लक्ष दिलेलं आहे. आणि जर जागा न दाखवणाऱ्या संबंधित खाजगी शिक्षण संस्था असेल किंवा स्थानिक स्वराज्य संस्था असेल त्यांच्यावर नियमानुसार कारवाई करावी, अन्यथा शिक्षण मंत्र्यांनी या प्रकरणाची दखल घ्यावी. दखल न घेतल्यास आम्ही आंदोलन करू असाही इशाराही आपण शिवनिटी फाउंडेशनच्या माध्यमातून प्राध्यापक बालुशा माने यांनी दिलेला आहे. तर मित्रांनो, हे सर्व कोणासाठी चाललेलं आहे तर हे सर्व तुमच्यासाठी चाललेलं आहे आणि याचा नक्कीच जागावाढीला नक्की याचा उपयोग होईल याच्याबद्दल शंकाच नाही. तर आता तुम्ही काय करायचे तर मित्रांनो, तुमची जबाबदारी एकच आहे. तुमच्या आसपास, तुमच्या विभागामध्ये, तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये अशा आस्थापना असतील ज्यांनी अजून पोर्टलला एकही जागा दिली नाहीये त्यांची नावं तुम्ही आपल्याला शिवनिटी फाउंडेशनच्या माध्यमातून पत्रव्यवहार करायचा आहे. तुमच्या याच पत्रव्यवहारामुळे आज शिक्षण मंत्री दादा भुसेंनी आपल्याला भेटण्यासाठी वेळ दिलेली आहे. उद्या आपल्याला याच पत्रव्यवहारामुळे जेव्हा आपल्याकडे 5,000 नावं अशा संस्थांची येतील तेव्हा मात्र आपण मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहोत. आणि इथून पुढे तुमच्याकडे 15 दिवस आहेत, वेळ भरपूर आहे. अशा संस्थांची माहिती काढा, त्याच्या संस्थांची माहिती एका पेपरवरती हाताने वाटलंच लिहा
आणि ते मात्र तुम्ही शिवनिटी फाउंडेशनला तुम्ही प्रती करून म्हणजे त्यांच्या नावाने हे सर्व पत्र लिहून तुम्ही त्यांना मेल पत्र पाठवायचं आहे किंवा तुम्ही कुरिअर सुद्धा करू शकता. तुम्ही तर तुमच्या नावाचा उल्लेख करू नका आणि जरी केला तरी ते व्हाईटनरनी वगैरे खोडलं जाईल त्याची तुम्ही काळजी करू नका. परंतु आता सध्या गरजेचं आहे ते म्हणजे पोर्टलवरती जागा वाटणं. कारण पोर्टल रजिस्ट्रेशनसाठी अजूनही कोणताही प्रक्रिया सुरू झालेली नाहीये. आतापर्यंत तुम्हाला ज्यांनी 4 दिवसात पोर्टल सुरू होईल, 8 दिवसात सुरू होईल अशी आश्वासनं दिली, त्यांना सुद्धा पुढच्या लोकांनी आश्वासनं दिली होती आणि टोपे घालण्याचं फक्त काम केलं होतं. आता मात्र त्याच्या संदर्भातली नेक्स्ट वीक मध्ये मीटिंग आहे आणि त्याच्यावरती हे सर्व ठरणार आहे. तुम्हाला काय वाटतं याच्या संदर्भात तुम्ही तुमचं कोणतं योगदान देऊ शकता? मित्रांनो, घरी बसून ह्या सर्व गोष्टी करायच्या आहेत. सर्व नफा, मनपा, आस्थापना, खाजगी अनुदानित विनामूल्यांना तुम्ही पत्र पाठवा. आरटीआय करा, पत्र नाही आरटीआय टाका आणि जेणेकरून त्यांच्या रिक्त जागा किती आहे त्याची सुद्धा माहिती काढा. कारण तो लढा आपला एक स्टेटचा असणार आहे. एकदा का शासनाने अशा संस्थांवरती कारवाई केली किंवा त्यांना निर्देश दिले तर मात्र अशा संस्था पोर्टलवरती जागा देतील यात शंकाच नाही. आणि सध्या बॅकडोर एंट्रीचे जे काही प्रकार चालू आहेत ते सुद्धा बंद होतील. कारण शेवटी बोगस शिक्षक भरतीमध्ये ते अडकले जाणार आहेत. असे जे शिक्षक आहेत जे पैसे देतात अशा शिक्षकांपर्यंत पण हा व्हिडिओ पोहोचवा. तुम्हालाही सध्या सुट्टी नाहीये. कारण आता अशा पद्धतीने जर तुम्ही पैसे देऊन बॅकडेटेड अगदी जॉईनिंग दाखवून जरी केलं तरी सुद्धा शालार्थ काढताना मात्र तुम्ही अडकला जाल. कारण तसा बडगा उगारण्याची कारवाई करण्याचीच आपण शिक्षण मंत्री यांच्याकडे मागणी केलेली आहे. याच्या संदर्भात तुम्ही सिरियस व्हायचं आहे. पोर्टल रजिस्ट्रेशन सुरू होईलच त्याच्याबद्दल शंका नाहीये. परंतु पोर्टल रजिस्ट्रेशन सुरू होऊन उपयोग काय? जर त्याच्यावरती जागा कमी आल्या तर आपल्या बांधवांना तुमच्यासोबत, तुम्हाला जरी चांगले मार्क्स असतील तर आपल्या बांधवांना सुद्धा तुमच्यासोबत हक्काची भाकरी मिळावी, हक्काची नोकरी मिळावी याच्यासाठी आपण प्रयत्न करूयात. आणि तो प्रयत्न करत आहोत. आणि अशाच पद्धतीने जर आपण प्रयत्न केला तर नक्कीच आपण एक दिवस जिंकू याच्यामध्ये शंकाच नाहीये. कारण मित्रांनो आपले प्रामाणिक प्रयत्न आहेत. सोबतच संचमान्यते संदर्भाचं अपडेट आपण नुकतंच पुढच्या आठवड्यामध्ये पुन्हा एकदा कोल्हापूर हायकोर्ट कडून घेणार आहोत. त्याच्या संदर्भातले सुद्धा अपडेट तुम्हाला देताच येतील. परंतु सध्या तरी तुम्ही एकच करायचं आहे ते म्हणजे पत्रव्यवहार करायचा आहे. कारण यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे ज्या अजून पोर्टलद्वारे शिक्षक भरती करत नाहीत. हा खूप सिरियस मुद्दा आहे. तुम्ही याच्यावरती काय वाटतं हे सुद्धा नक्की लिहा आणि सर्वांपर्यंत पोहोचवा. अशा संस्थांच्या भरतीवरती चाप बसायला हवा तरच गुणवंत टीईटी पात्रता धारक, सीटीईटी पात्रधारक उमेदवारांना संधी मिळेल आणि पोर्टलद्वारे त्यांचं शिक्षक होण्याचं स्वप्न पूर्ण होईल यात शंकाच नाहीये. चला तर मित्रांनो, तुमची सुद्धा साथ असेल आणि तुम्ही द्यालच याच अपेक्षेसह कोणत्या जिल्ह्यातून तुम्ही हा व्हिडिओ पाहताय ते मात्र या कमेंटच्या सेक्शन मध्ये लिहायला विसरू नका. आणि आपण दर आठवड्यानंतर एक लकी ड्रॉ काढणार आहोत की कोणत्या जिल्ह्यातून आपल्याला जास्तीत जास्त संस्थाच्या नावाने पत्र आली त्याच्या संदर्भातलं सुद्धा तुम्हाला त्या काळामध्ये अपडेट चॅनलवरती मिळत राहील. म्हणून सबस्क्राईब करायचं आहे आणि नोटिफिकेशन ऑन करून ठेवायचं आहे जेणेकरून टेलिग्राम व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे. तुमचं कोणतंही ऑथेंटिक इन्फॉर्मेशन मिस होणार नाही.